उर्दू शिक्षक भरतीत गुणवत्तेला प्राधान्य द्या, शाळेतील अस्वच्छतेवरही संताप. स्थानिक उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील आगामी शिक्षक भरती प्रक्रियेवरून आता शहरात चर्चा रंगू लागली आहे. उर्दू विषयाच्या रिक्त होणाऱ्या शिक्षक पदांवर केवळ उच्च शिक्षित तसेच सीईटी आणि टीईटी पात्र उमेदवारांचीच नियुक्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी अल मदीना फाउंडेशन आणि अमन ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संस्थेच्या मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले असून गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय. एक चांगला शिक्षक अनेक पिढ्या घडवू शकतो असे नमूद करत भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा दबाव, राजकारण किंवा शिफारस न चालवता पूर्णपणे मेरिटनुसार निवड व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. मेरिटमधील पात्र होतकरू व उमेदवारांना न्याय मिळणे ही काळाची गरज असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले. दरम्यान या निवेदनातून शाळेतील अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडेही लक्ष वेधण्यात आले. पालक व सुजाण नागरिकांनी शाळेतील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, किचन शेड तसेच मुख्याध्यापकांचे कक्ष अनेकदा अस्वच्छ असल्याची तक्रार केली आहे. शाळेच्या भिंतीवर धूळ साचलेली असून ठिकठिकाणी जळमटे दिसून येत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे सांगत प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला. अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी सक्षम शिक्षकांसोबत स्वच्छ आणि सकारात्मक वातावरणही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले. प्रतिनिधी अजहर शेख, पोलीस टाइम्स मराठी न्यूज.